नांदेड़ म्यूनसिपल कॉरपोरेशन की स्टैंडिंग कमेटी का आज एक अहम इजलास मुनक्किद हुआ। कमेटी के चेयरमैन किशोर स्वामी की सदारत में मुनक्किदा इजलास में शहर के मुख्तलिफ सड़कों की तामीर के लिए 100 करोड़ और वार्डों में तरक्याती कामों की अंजाम दही के लिए 50 करोड़, इस तरह तकरीबन 150 करोड़ रुपए के कामों को मंजूरी दी गई और इसके टेंडर भी जारी किए गए। किशोर स्वामी ने मीटिंग के अख्तिताम पर इतने बड़े पैमाने पर शहर की तरक्की के लिए रियासती हुकूमत से फंड दिलवाने के लिए रियासत के काबीनी वजीर और नांदेड़ के इंचार्ज वजीर अशोक चौहान का शुक्रिया अदा किया। जल्द ही सड़कों की तामीर और दीगर तरक्याती काम शुरू हो जाएंगे। मीटिंग में गुंटेवारी से मुतालिक मसाइल को भी हल करने के बारे में अहम फैसले किए गए। त्याला टेस्ट रिपोर्टची जर वर्षभराची कमाई त्यांची बघितली, स्थायी समितीच्या बैठकीमध्ये एकूण विषय 28 होते। साधारणतः 28ला 28 विषय आम्ही या ठिकाणी पारित केलेले आहेत। मी सर्वप्रथम माननीय नामदार अशोकराव चव्हाण साहेबांचे आभार मानेन की त्यांच्या पाठपुराव्यामुळे नांदेड शहरासाठी पहिला टप्पा 100 कोटी रुपयाचा रस्त्यासाठी आणि वॉटर सप्लायच्या कामासाठी आदरणीय साहेबांनी आमच्याकडे शासनातर्फे मिळवून दिला। त्यानंतर दुसरा टप्पा जे आहे की इंटरनल जे वार्ड आहे, वार्डमध्ये कामं व्हावं त्यासाठी साधारणतः 50 कोटी रुपये आम्हाला उपलब्ध करून दिले आणि त्याचा सर्व आज तिथे शासकीय जी काही टेंडर किंवा जी काही प्रोसेस आहे ती पूर्ण करून आज स्थायी समितीने त्यांना या दोन्ही ह्याला पास करून हे निविदा मंजूर करून आजच्या आज वर्कआउट देण्याच्या सूचना आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना आज केलेल्या आहेत। साधारणतः रस्ते जे आहेत ते 100 कोटीमध्ये 86.30 कोटी रुपयाचे झाले आणि 50 कोटीमध्ये 47.91 कोटी रुपयाचे कामं घेतलेले आहेत। त्यानंतर एक 4.5 कोटी रुपयाचे काय 3.60 कोटीचे साधारणतः 141.86 कोटी रुपयाची आज आम्ही मंजुरी महापालिकेच्या हद्दीमधले सगळे संपूर्ण रस्ते महापालिकेच्या हद्दीतले आहेत। 100 कोटीमधले मेन रोड्स आपण घेतलेले आहेत, जे की महत्वाचे जे मुख्य रस्ते आहेत ते असे रस्ते घेतलेले आहेत, त्याला पॅकेज क्रमांक असं या ठिकाणी उल्लेख करून आपण हे केलंय आणि 50 कोटीचे जे आहेत ते पूर्ण इंटरनल वॉर्ड्समधले रस्ते घेतलेले आहेत। त्यानंतर आजच्या बैठकीमध्ये गुंठेवारीचे आपण प्रकरण भरपूर आपल्याकडे दाखल व्हायला लागले आणि त्या प्रकरण निकाली काढण्यासाठी पेंडिंग राहू नये म्हणून निकाली काढण्यासाठी आम्ही आज सक्त सूचना अधिकाऱ्यांनी दिली। हे आज जसे आपण घेतोय तसं त्यांना ताबडतोब द्या, कारण लोकांना जनतेला त्याची गैरसोय होऊ नये, त्यांना ताबडतोब दाखल केल्यानंतर रिलीफ मिळालं पाहिजे। त्याचनंतर बरेच दिवसापासूनचा प्रश्न आहे आकृती बंदाचा एक विषय आहे आपल्या महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा, त्याचाही या बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला। आकृती बंदाचे काही त्रुटी शासनाकडून पुन्हा आपल्याकडे प्राप्त झालेत, त्या आता संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं की 8 दिवसामध्ये ह्या पूर्ण करून पुन्हा शासनाकडे दाखल करा आणि लवकरात लवकर मंजुरी घ्या। पुन्हा आपले काही बीएसयूपीचे घराची मंजूर यादी जी असते म्हणजे प्राधिकृत यादी, त्याला लाभधारकांची यादी जी असते, रमा योजना असो बीएसयूपीची असो, ती वेबसाईटवर टाकायला सांगितलेली। काही असे प्रकरण निदर्शनास आले की बाबा काही 1-2 नावं त्याच्यामध्ये कमी जास्ती करण्याचा कोणी जर प्रयत्न केला असेल तर त्याच्यावरही कारवाई होईल आणि ही यादी जी आहे ती वेबसाईटवर टाकल्यामुळे सामान्य कोणालाही आरके बैंकेट हॉल एंड गेस्ट हाउस देगलू नाका नांदेड़। जी हाँ, यहाँ पर शादी की तकारीब में आए हुए मेहमानों के क़याम के लिए हैं बेहतरीन इंतजामात। गेस्ट हाउस में आपको मिलेगी तमाम सहूलियात जैसे एसी कुशादा हॉल, एसी रूम, लिफ्ट की भी है सहूलत, खूबसूरत पुरकशिश और खुशगवार माहौल, पार्किंग के लिए भी है माहौल इंतजाम। आरके बैंकेट हॉल एंड गेस्ट हाउस में तकरीब रस्म, सालगिरह तकारीब, तहनीती व इस्तकबालिया इजलास, इसके अलावा कॉलेज या स्कूल के सालाना प्रोग्राम भी ले सकते हैं। कॉन्फ्रेंस या फिर अपने इदारे की मीटिंग का भी कर सकते हैं इनेकाद। मजीद तफसीलात के लिए हमारा पता है आरके बैंकेट हॉल एंड गेस्ट हाउस, आरके टावर, देगलू नाका, नांदेड़।